नमस्कार श्रोते हो, निरामय या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाचे सादर करते सूरज गोळे यांच्यासह मी ज्योती हातेकर आपणा सर्वांचं स्वागत करते आहे. श्रोते हो, आज आपल्या स्टुडिओमध्ये स्त्रीरोग, वंध्यत्व आणि प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ डॉक्टर जया सावरकर उपस्थित आहेत. नमस्कार मॅडम. नमस्कार. श्रोते हो, आज आपण मेनोपॉज म्हणजेच रजोनिवृत्ती याबद्दल बोलणार आहोत. मॅडम, सुरुवातीला आपण ही रजोनिवृत्ती जी आहे किंवा मेनोपॉज ज्याला म्हटलं जातं म्हणजे नेमकं काय आपण ते सांगूया. मेनोपॉज म्हणजे रजोनिवृत्ती हे स्त्रीच्या आयुष्यातील अशी अवस्था आहे जेव्हा तिची मासिक पाळी म्हणजे मेन्स्ट्रुअल पिरियड हे कायमस्वरूपी थांबतात. ही शरीरातील एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये जे आपल्या बॉडीमधले हॉर्मोन्स आहे इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रॉन त्यांच्यामध्ये त्यांचे प्रमाण कमी होते. त्यामुळे हे चेंजेस लेडीजच्या बॉडीमध्ये होतात. नंतर तसंच ओव्हरीमध्ये जे अंडे बनतात, अंड जे जन्म होताच अंडे बनलेले असतात ॲक्च्युली. त्यामुळे अंड्याची जी लेवल असते म्हणजे संख्या असते ती एक फिक्स असते आणि जसं जसं एज वाढते ती अंड्याची संख्या कमी होत जाते. त्यामुळे जसं रजोनिवृत्तीची एज येते त्याच्यामध्ये त्यावेळेला अंड बनणं थांबून जातं. त्यामुळे गर्भधारणा करण्याची क्षमतासुद्धा संपते. तर यालाच आपण मेनोपॉज म्हणतो. ही एक अवस्था आहे, पण तरीही त्याची काही कारणं असतात का? जी नैसर्गिक येणार आहे ती अवस्था ती तिच्या वयानुसार येईल, पण इतर पण काही कारणांमुळे रजोनिवृत्ती किंवा मेनोपॉज येऊ शकतो का? हो, रजोनिवृत्ती आधी पण येऊ शकतं ॲक्च्युली. कारण पहिलं रिझन तर मी तुम्हाला सांगितलंच की अंडाशयातील अंडकोशाची संख्या जर कमी झाली आणि अंडाशयाची कार्यक्षमता जर कमी झाली म्हणजे हॉर्मोन प्रोड्यूस करण्याची जी कॅपॅसिटी आहे ती जर कमी झाली तर रजोनिवृत्ती ही जी आहे ती वेळेच्या आधी पण येऊ शकते. आणि दुसरं कारण म्हणजे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉनचं जे हॉर्मोन बनण्याचं जे प्रक्रिया आहे ती कमी होते, त्याच्यामुळे होतं. आणि नंतर काही काही वैद्यकीय कारणं आहे, जसं गर्भपिशवी किंवा अंडाशय काढण्याची शस्त्रक्रिया आहे, नंतर किमोथेरपी आहे, रेडिएशन थेरपी आहे. या सगळ्या गोष्टींमुळे हॉर्मोनल चेंजेस होतात, हे हॉर्मोन्स कमी प्रमाणात बनतात. त्यामुळे पण रजोनिवृत्ती म्हणजे मेनोपॉज लवकर येण्याची शक्यता आहे. आपण लक्षणं काय सांगू की जेणेकरून लक्षात येईल, किंवा वयाचा जो टप्पा असतो? लक्षणं जी आहे ती जनरली आधीच्या काळापासूनच दिसतात. त्याला पेरीमेनोपॉज असं म्हणतात. या लक्षणांमध्ये मासिक पाळी अनियमित होणे म्हणजे कधी येते, कधी लेट येते, इरेग्युलर होते म्हणजे 2 ते कधी महिन्याच्या मासिक पाळी ही दर महिन्याला येते. पण रजोनिवृत्तीच्या वेळेला म्हणजे तो काळ जर जवळ आला समजा, तर तेव्हा असं होतं की ती मासिक पाळी अनियमित होते. म्हणजे कधी 1.5 महिन्यांनी येईल, कधी 2 महिन्यांनी येईल, कधी 3 महिन्यांनी होईल आणि हळूहळू रक्तस्राव पण कमी होतो. आणि नंतर त्याच्यामध्ये हे झालं एक रिझन. दुसरं म्हणजे बॉडीमध्ये चेंजेस होतात. इस्ट्रोजनचं प्रमाण कमी झाल्यामुळे गरम वाटणं सुरू होतं, त्याला हॉट फ्लशेस असं म्हणतात. नंतर रात्री स्वेटिंग होणं, रात्री घाम येणं, नंतर मूड स्विंग्स, चिडचिडपणा आणि झोप न लागणे, इन्सोम्निया, शिवाय त्वचा कोरडी पडणे, केस गळणे आणि योनी मार्गात म्हणजे व्हाजायनल ड्रायनेस हे पण होतं. नंतर सेक्स करण्याची जी इच्छा असते म्हणजे लैंगिक इच्छा त्याच्यामध्ये पण घट होतो. नंतर हाडांची झीज म्हणजे ऑस्टिओपोरोसिस, कॅल्शियम डिफिशियन्सीज होतात. नंतर वजन वाढतं, विशेषतः पोटावरची जी चरबी आहे ती वाढते. हे सगळे चेंजेस आपल्याला दिसतात आपल्या बॉडीमध्ये जेव्हा आपला मेनोपॉज म्हणजे रजोनिवृत्तीची एज किंवा तो पिरियड जवळ येतो तेव्हा. वयाचा हा कुठला टप्पा असतो नेमका? बहुतेक भारतीय स्त्रियांमध्ये रजोनिवृत्ती ही 45 ते 55 वर्षे या वयोगटात होते. सरासरी सुमारे 50 वर्ष तुम्ही पकडलं तरी चालेल. पण काही लोकांना हे प्री मॅच्युअरी म्हणजे एज ऑफ 40 म्हणजे 40व्या वर्षीपासून पण मेनोपॉज यायची शक्यता आहे. किंवा काहींना 55 एजला पण होतो, 55 नंतर. त्याला लेट मेनोपॉज आपण म्हणतो. म्हणजे ॲव्हरेज पकडला तर 45 ते 55 या वर्षामध्ये जनरली रजोनिवृत्ती येते. म्हणजे मासिक पाळी जशी आपण म्हणतो की लवकर सुरू होते, आजकाल आपण बघतोय की थोडी लहान वयामध्ये थोडी लवकर येते आहे, तसं रजोनिवृत्तीचा पण कालावधी काही कमी वयात दिसतो आहे का त्यानुसार? हो, ॲक्च्युली आजकाल मुलींना असं झालं आहे की लहान वयात 8 ते 10 वर्षामध्येच मासिक पाळी सुरू होते. तसंच रजोनिवृत्ती पण थोडी काही लवकर
एजमध्ये येऊ शकते. जसं 40 ते 45 वर्षाच्या दरम्यान येऊ शकते. याचं रिझन म्हणजे जीवनशैलीमध्ये म्हणजे लाईफस्टाईलमध्ये चेंजेस, मेन म्हणजे स्ट्रेस आहे, आहारातील त्यांचा बदल, नंतर झोपेचा अभाव, शिवाय एन्व्हायरमेंट पर्यावरणातील प्रदूषण, नंतर हॉर्मोन्सवर परिणाम करणारे जे अन्न घटक आहे म्हणजे प्रोसेस फूड आणि प्लास्टिकचा यूज जास्त, हे सगळे त्याच्यावर इफेक्ट करतात. नंतर ओबेसिटीमध्ये आणि लाईफस्टाईल जी आहे, समजा जसं जसं एज वाढते तसं आपण सेडेंटरी लाईफ जगायला सुरुवात करतो, त्यामुळे हार्मोन्सच्या संतुलनावर परिणाम होतो. आणि या सगळ्या गोष्टींमुळे पिरियड जे आहे म्हणजे मेनोपॉज जो आहे तो ज्या एजमध्ये यायचा आहे आयडियली 45 नंतर, तो कधी कधी लवकर पण येऊ शकतो. आपण जेव्हा एक असं वय सांगतो आहोत की 45 ते 50 किंवा 55पर्यंत पण हा कालावधी असू शकतो, मग आपण तो टप्पा असा नेमका सांगू शकतो का की मेनोपॉझल तुमचा पिरियड सुरू झाला आहे तर 1 वर्षापर्यंत टिकणार आहे, 2 वर्षापर्यंत, काय असतं? कारण ती खूप गोंधळाची अवस्था असते. ॲक्च्युली कसं आहे, एक्झॅक्टली आपण सांगू शकत नाही. जेव्हा मेनोपॉजचं पिरियड चालू होतो जनरली 40 नंतर किंवा 45 नंतर ते होतं, पण पिरियड कधी 6 महिन्यांनी पण येऊ शकतात. त्याला आपण मेनोपॉज नाही म्हणू शकत. मेनोपॉज आयडियली आपण पूर्ण 1 वर्ष पाळी तुमची बंद झालेली आहे आणि तुमची पाळी आलीच नाही पूर्ण 1 वर्ष, त्याच्यानंतर आपण त्याला मेनोपॉज आला आहे असं आपण कन्सिडर करू शकतो. हे पेरीमेनोपॉज आपण जे सांगितलं किंवा ही जी कंडिशन सांगितली, तर कारणं पण आपण सांगितले, बरेचसे आपण लक्षणं सांगितलेत की तुमची त्वचा कोरडी पडणार आहे, केस गळणार आहेत, किंवा इतर पण लक्षणं तुमच्या लक्षात येतात की झोप लागत नाहीये. यासोबत बरेचदा आपण पाहतो की या काळामध्ये बायका बऱ्याचशा विसरायला लागतात, अल्झायमर सारखं काहीतरी आपल्याला सदृश्य दिसायला लागतं. तर आपण यासाठी आपण आधीपासून काय उपाययोजना करू शकतो का की हा पेरीमेनोपॉज जो आहे तिथे पण त्या थोड्या सुदृढ राहिल्या पाहिजे, जेणेकरून त्यांना त्रास नाही जाणवणार? त्याच्यामध्ये आपल्याला ॲक्च्युली आपली जी डेली लाईफस्टाईल चेंजेस आहे, जसं मी आधी पण म्हणजे आपल्या सगळ्या जे आजार आहेत त्याचं सगळ्यात मेन रिझन म्हणजे तुमचं डेली लाईफस्टाईल आणि तुमचे आहार आणि स्ट्रेस, या सगळ्या गोष्टींवर तुम्ही फोकस केला पाहिजे. पहिलं म्हणजे तुमच्या आहारातला बदल. आहारामध्ये तुम्ही कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D3 युक्त जे पदार्थ आहे म्हणजे दूध, दही, तीळ, बदाम, पालक, हे सगळं खावं. नंतर सोयाबीन आणि फ्लॅक्सीड ज्याच्यामध्ये फायटो इस्ट्रोजन्स असतात. जनरली मेनोपॉजमध्ये इस्ट्रोजनचं प्रमाण कमी होतं आणि हे सगळे पदार्थ जर तुम्ही तुमच्या डाएटमध्ये आणले तर त्यामध्ये तुम्हाला त्याचे फायदे जाणवतील. नंतर जास्त मीठ, साखर, तेलकट याचे पदार्थ खाणं टाळावं आणि भरपूर पाणी प्यावं. हे झाले तुमच्या आहारातील बदल. शिवाय व्यायाम, रोज वॉकिंग, चालणे, योगा करणे, मेडिटेशन करणे, हे सगळं करायला पाहिजे. नंतर वजन उचलण्याचे हलके व्यायाम पण केले तरी तुमचे जे बोन्स आहेत ते स्ट्रॉंग राहतात. आणि मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मेडिटेशन म्हणजे ध्यान, नंतर प्राणायाम आणि सकारात्मक विचार, आणि शिवाय मेन म्हणजे पुरेशी झोप. आजकाल पुरेशी झोप कोणीच घेत नाही, सगळे मोबाईलमध्ये स्क्रोल करत राहतात, त्यामुळे कसं झोप लवकर लागत नाही. शिवाय सकाळी कामं असतात त्यामुळे लवकर पण उठावं लागतं. या सगळ्या गोष्टीमध्ये प्रॉपर झोप होत नाही. झोप न झाल्यामुळे पूर्ण तुमचं मेंटल डिस्टर्बन्स होतं, कारण आपली जी मेमरी आहे पूर्ण दिवसाची जी लाईफ असते त्याच्यामध्ये पूर्ण तुमचा जो स्टॅमिना वगैरे मेंटेन राहावा त्याची पूर्ण जी सायकल आहे ती तुमच्या झोपेमध्ये तयार होते. तुमचं माइंडचं रिलॅक्सेशन झोपेमध्येच होतं, त्यामुळे पुरेशी झोप अत्यावश्यक आहे. म्हणजे आपण पाहतो की वयाचा टप्पा कोणताही असो, पण तुमचं जे मुळात नैसर्गिक पद्धतीने तुम्ही जे जगलं पाहिजे ते जगणार असाल तरच तुम्ही सुदृढ आणि चांगलं आयुष्य जगू शकता. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. आपण बघितली रजोनिवृत्तीची. हार्मोनल चेंजेस होतात त्यामुळे पण बऱ्याचशा गोष्टी घडतात. आपण पाहतो की मुलं मुली वयात येतात तेव्हाही हार्मोनल चेंजेस होणार असतात. तो पण एक नैसर्गिक टप्पा आहे, पण तो आनंदाचा भाग असतो. पण जेव्हा रजोनिवृत्ती येते तो जरी नैसर्गिक टप्पा असला तरी पण तो बराचसा त्रासदायक असतो. तर काय त्याची कारणं सांगू आपण? तो का त्रासदायक ठरतो किंवा त्याच्यामुळे आणखीन काय काय समस्या उद्भवू शकतात? कुठले आजार उद्भवू शकतात का? ॲक्च्युली रजोनिवृत्ती ही नैसर्गिक प्रक्रिया असली तरी इस्ट्रोजिनचं प्रमाण कमी होतं आपल्या बॉडीमध्ये. म्हणजे शरीरावर अनेक परिणाम होतात त्याच्यामुळे. पहिलं म्हणजे शारीरिक त्रास. त्याच्यामुळे मी आधी सांगितलं की कॅल्शियमचं प्रमाण कमी होतं, त्यामुळे हाडे कमजोर
होतात. बोन्स कमजोर वीक झाल्यामुळे ऑस्टिओपोरोसिस होऊ शकतो. नंतर हृदयविकाराचा धोका वाढतो आणि त्वचा कोरडी होते, नाजूक होते, वजन वाढते. शिवाय युरिनरी इन्कंटिनन्स म्हणजे जे मूत्रधारण आहे त्याचे विकार सुरू होतात. कारण की हॉर्मोनल चेंजेस होतात. आपला जो टिश्यू आहे तो म्हणजे बॉडीचा जो टिश्यू आहे त्याला मेंटेन करण्यासाठी, मॉइश्चर वगैरे मेंटेन करण्यासाठी जे इस्ट्रोजन लागतं ते कमी होतं. त्याच्यामुळे ते आजार चालू होतात. नंतर मानसिक त्रास, त्याच्यामध्ये चिडचिड, नंतर डिप्रेशन आणि चिंता हे सुरू होतं. झोपेचे विकार म्हणजे इन्सोमनिया, झोप कमी होते आणि कॉन्सन्ट्रेशन राहत नाही, लक्ष केंद्रित करता येत नाही आणि कॉन्सन्ट्रेशन पण कमी होतं. म्हणजे खरं तर आपण पाहतो की घरातली जी मुख्य स्त्री असते आणि तिला जर हा रजोनिवृत्तीचा त्रास म्हणता येणार नाही, हा काळ सुरू होतो, पण त्या काळामध्ये तिला काही काही बदल झाल्यामुळे त्रास होतो. तिची चिडचिड होते, तिचं लक्ष राहत नाही आणि तिचं कॉन्सन्ट्रेशन होत नाही, पण त्याचा त्रास मात्र संपूर्ण घराला होणारा असतो. तर थोडं त्या दृष्टीने आपण काय सांगू, सगळ्यांनी तिची काय काळजी घ्यावी की जेणेकरून तिला हा कालावधी थोडासा सुसह्य होईल. आणि घरावर पण आपण पाहतो की तिथं थोडं लक्ष राहिलं नाही की सगळ्यांना वाटतं की अरे आईने आज हे असं काय केलं, आज असं का जेवण बनवलं, किंवा आम्ही सांगितलं ते काम वेळेत का झालं नाही. तर एकूणच सगळ्यांची जी जबाबदारी आहे तर थोडी ती आपण अधोरेखित करू. ॲक्च्युली मेनोपॉजमध्ये म्हणजे रजोनिवृत्तीचा पिरियड हा काय असतो याचं अजून लोकांना माहिती नाही आहे. म्हणजे फॅमिलीमध्ये काय काय होतं, म्हणजे फिमेलच्या बॉडीमध्ये काय चेंजेस होतात हे कोणालाच माहीत नसतं. स्वतः फिमेलला पण नसतं माहिती व्हॉट इज मेनोपॉज, रजोनिवृत्ती म्हणजे काय आहे. पाळी बंद होते हे माहिती आहे, पण पाळी बंद होते त्याच्यामध्ये फक्त पाळी बंद होते आणि मेन्स्ट्रुअल पिरियड्स येत नाही एवढंच त्यांना माहिती असतं. पण त्याच्यामुळे बॉडीमध्ये काय काय चेंजेस होतात हे त्यांना माहीत नसतं किंवा त्यांच्या फॅमिलीला पण माहीत नसतं. त्यामुळे आयडियल पिरियड जो 40 नंतरचा जो पिरियड आहे तो आल्यानंतर सगळ्यांनी थोडं लक्ष द्यावं. म्हणजे आई अशी का करते आहे, चिडचिड का करते आहे, असं का होतं आहे, याच्याकडे जर लक्ष दिलं तर ते सगळं थोडं व्यवस्थित होईल. आता मी जसं सांगितलं की बॉडीमध्ये चेंजेस असतात, चिडचिड होते, झोप लागत नाही, नंतर ऑस्टिओपोरोसिसचे चेंजेस होतात आणि शिवाय डिप्रेशन पण येतं. या सगळ्या गोष्टी होतात आणि मूड स्विंग्स, स्वभावामध्ये बदल होतो. मग कधी माणूस चिडचिड करतं, कधी चांगलं राहतं आणि यामुळे फॅमिलीवर पण फरक पडतो. त्यामुळे तुम्ही जर थोडं लक्ष दिलं की नाही आता यांचं एज जे आहे ते त्या एजकडे चाललेलं आहे, तर 40+ म्हणता येईल. 40+ जर झालं तर 40+ हे चेंजेस सुरू होऊन जातात. जर मग आपल्याला जर अवेअरनेस आधीपासून असेल तर मग आपण त्याप्रमाणे त्यांची काळजी घेऊ शकतो, त्यांना थोडंसं दिलासा देऊ शकतो. म्हणजे थोडंसं जे काय म्हणतात आधार देऊ शकतो. नंतर त्यांना याच्यामध्ये नंतर आपण ट्रीटमेंट पण घेऊ शकतो याची. त्याच्यामध्ये पण हॉर्मोनल चेंजेस होतात बॉडीमध्ये, त्यामुळे हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी असते. इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉनचे सप्लिमेंट आपण प्रोव्हाइड करतो. नंतर गोळ्या, मेडिसिन पण आपण देतो ज्याच्यामध्ये फायटोइस्ट्रोजन किंवा कॅल्शियम, हे राहतील. अशा गोष्टी आपण त्यांना सप्लाय करू शकतो. त्यामुळे फॅमिलीच्या जर लक्षात आलं समजा की असं असं चेंजेस बॉडीमध्ये होतात आहे बा, चिडचिड होते आहे, मूड स्विंग्स होत आहेत, सगळं होत आहे, किंवा महिलेच्या पण लक्षात आलं तरी त्यांनी येऊन डॉक्टरांना भेटावं की जेणेकरून त्याच्यावर पण उपाय आहेत. असं नाही आहे की बा पाळी बंद होत आहे, मेनोपॉज होत आहे, रजोनिवृत्ती होत आहे तर झालं, आता सगळं संपलं, आता आपल्याकडे काही ऑप्शन नाही आहे, असं नाही आहे. त्याच्यावर उपाय आहेत. तुम्ही या गायनेकोलॉजिस्टला भेटा, त्यांचं ओपिनियन घ्या, त्याच्यावर भरपूर मेडिकेशन्स आहेत, त्या मेडिकेशननी फरक पडतो. आणि निश्चितच बरेचदा होतं असं की हा महिलेचा रजोनिवृत्तीचा कालावधी आणि मुलांच्या करिअरचा कालावधी एकच येतो. मुलं तिकडे आपल्या खूप काहीतरी कामात असतात किंवा नोकरी करणारी स्त्री असेल तर तेव्हा पण ती खूप कुठल्या तरी चांगल्या पोझिशनला पोहोचलेली असते, ऑफिसमध्ये पण तिला भरपूर जबाबदारी असते, तो पण एक ताण असतो. आणि या सगळ्याचं व्यवस्थापन जे आहे तर ते करण्यासाठी तिने काय निश्चित प्लॅन करावेत की जेणेकरून तिला सोपं जाईल सगळं.
ॲक्च्युली मासिक पाळी बंद होण्याची प्रक्रिया ही एकदम सुरू होत नाही, त्याचा कालावधी असतो. मासिक पाळी ही हळूहळू बंद होते. साधारण त्याला ती 2 ते 5 वर्ष चालते. तर हे लक्षात घ्यावं की 2 ते 5 वर्ष पण तुमचं हे मागे पुढे होत राहणार आहे. थोडी चिडचिड किंवा त्याचं जर व्यवस्थापन करता आलं तर फारच छान. आणि ही प्रक्रिया जी आहे 3 टप्प्यांमध्ये होते. त्याचे 3 टप्पे म्हणजे एक मेनोपॉज, त्याला पूर्व रजोनिवृत्ती म्हणतो, दुसरा म्हणजे मेनोपॉज आणि तिसरा म्हणजे पोस्ट मेनोपॉज. तर पेरीमेनोपॉज जो पूर्व रजोनिवृत्तीचा पिरियड आहे हा साधारणतः 4 ते 5 वर्ष टिकतो. म्हणजे 40 ते 45 म्हटलं, किंवा ज्यांना लवकर पिरियड यायचे त्यांचा समजा 36 ते 40, किंवा ज्यांना लेट पिरियड जाणार आहे म्हणजे लेट मेनोपॉज ज्याला म्हणतो तो 45 to 50 हा पिरियड आपण पकडू शकतो. याच्यामध्ये पाळी अनियमित होते, नंतर हॉर्मोन्सचं प्रमाण कमी होतं, पाळीचं जो ब्लड फ्लो आहे, जो आपला रक्तस्राव होतो तो कमी होतो, आणि हॉर्मोनल चेंजेस झाल्यामुळे चिडचिडपणा, मूड स्विंग्स, हॉट फ्लॅशेस, त्वचा कोरडी पडणे, हे सगळे सिम्पटम्स हळूहळू सुरू होतात. नंतर त्याकडे आपण थोडंसं लक्ष द्यावं की नेमकं कशामुळे हे सगळ्या गोष्टी आपल्याला होत आहेत. आपल्याला कधी कळत नाही की मग माझी चिडचिड का होते, माझं असं का होतंय, मला खूप गरम होतंय, रात्रीचं स्वेटिंग खूप होतंय. तर इट मे बी तुमचा की तो पिरियड चालू झाला असेल, त्याच्यामुळे तुम्हाला हे सगळे चेंजेस बॉडीमध्ये होतात. म्हणजे जरी आपण आता सांगितलं, कुठे आपण वाचलं आहे, माहिती आहे, पण तरी जेव्हा नेमकं तुमच्यासोबत घडतं तर तेव्हा तुम्ही कोणाशी बोलायला पाहिजे, विचारायला पाहिजे, सांगायला पाहिजे की असं काहीतरी मलाच वाटतंय का. आणि ते न बोलल्यामुळे किंवा तेवढा वेळ आपण स्वतःला देत नाही बरेचदा, की ठीक आहे असं वाटलं असेल, आता मला थोडंसं चिडचिड झाली असेल, मला थोडा थकवा आला असेल, आणि दुर्लक्ष होतं, इग्नोर करतो. तर इग्नोर न करता जर आपण त्याच्यावर थोडंसं लक्ष दिलं आणि मग त्याच्याविषयी कोणाशी आपण काउन्सिलिंग केलं, कोणाचा सल्ला घेतला तर बेटर राहतं. दुसरं म्हणजे मग पेरीमेनोपॉज नंतर मेनोपॉजमध्ये 12 महिने जर सलग 12 महिने तुमची पाळी आली नाही तर आपण त्याला मेनोपॉज म्हणतो. आणि त्याच्यानंतर पोस्ट मेनोपॉजमध्ये पाळी कायमची बंद झालेली असते. त्या पाळी कायमची बंद झाल्यामुळे तुमच्या बॉडीमधले हार्मोन जे असतात, इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन, हे टोटली कमी होऊन जातात, नाहीशेच होऊन जातात जनरली. आणि तुमचं जे अंडाशय आहे म्हणजे ओव्हरी म्हणतो, त्यांचे अंड बनवण्याची क्षमता सगळी नसते, म्हणजे ची संख्या नाहीशी होऊन जाते, त्यामुळे पण ते हॉर्मोन्स बनत नाही. नंतर या सगळ्या गोष्टींमुळे काय होते की कॅल्शियम ॲब्झॉर्ब करण्याची कॅपॅसिटी कमी होते, त्यामुळे ऑस्टिओपोरोसिस, हाडाची ठिसूळता वाढते. आणि मानसिक आरोग्याची काळजी पण तुम्हाला घ्यावी लागते, कारण हे हॉर्मोन्स बंद झाल्यामुळे तुमचे मानसिक चेंजेस होतात. अल्झायमर जी तुम्ही म्हटलं मगाशी, विसरण्याची जी तुमची हे आहे शक्ती आहे ती थोडी कमी होते, म्हणजे आठवण ठेवण्याची शक्ती कमी होते. आणि ऑस्टिओपोरोसिसमुळे हाडे ठिसूळ होतात, त्यामुळे अजून प्रॉब्लेम्स. त्यामुळे कॅल्शियम चालू करायला पाहिजे, आहारात तुमच्या चेंजेस करायला पाहिजे, जसं मी सांगितलं. म्हणजे एकाच वेळेला आपण पाहतो की एक छोटीशी प्रक्रिया आहे, पण ती खूप सगळी गोष्टी सोबत घेऊन येणार आहे. की तुम्ही विसरता आहात म्हटल्यावरती तुम्हाला तो एक अजून येणारं टेन्शन, किंवा तुमचे हाडे कमकुवत झाली आहे, त्याच्यामुळे जर तुम्ही एखाद्या वेळेला पडलात आणि आणखीन काही तुम्हाला आजार उद्भवला आहे, ऑस्टिओपोरोसिससारखा आजार उद्भवतोय, तर त्यामुळे अजून पुन्हा वाढणारी चिडचिड. तर ही अशी आपण साखळी म्हणूया की जी समस्यांची साखळी निर्माण होणार आहे. थोडं आधीपासून लक्ष दिलं, थोडं व्यवस्थापन केलं तर हा पण एक कालावधी जो आहे घरच्यांच्या मदतीने, घरच्यांची पण साथ असेल तर तो चांगल्या पद्धतीने तिला घालवता येऊ शकतो. आणखीन मला असं एक विचारायचं आहे की हा जो अल्झायमरचा त्रास सुरू होतो, अल्झायमर म्हणू किंवा अल्झायमर सदृश्य म्हणू आपण, पण नंतर जो होणारा अल्झायमर असतो 60 नंतर, तर हा त्याच्यामध्ये कंटिन्यू होतो का, की हा तेवढा पिरियड पुरता असतो? नाही, तो कंटिन्यू होतो पुढे, कारण की आपले नर्व चेंजेस होतात बॉडीमध्ये, म्हणजे जे सिग्नल्स पोहोचतात बॉडीमधून नर्वला, ते थोडे वीक होऊन जातात. आणि मग तो जसं जसं एज वाढतं, एजनुसार न्यूरोलॉजिकल चेंजेस बॉडीमध्ये होतात, त्यामुळे मग अल्झायमर जो आहे तो प्रोग्रेस होतो, तो कमी नाही होत. म्हणजे आपण जसं इतर वेळेला पाहतो की प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीज होतो, पण तो निघून जातो डिलिव्हरी झाल्यानंतर, तसं मात्र याचं होऊ शकत नाही. अल्झायमरचं तसं होत नाही, आणि सगळ्यांनाच होतं असं नाही आहे. काही काही लोकांना म्हणजे असं स्पेसिफिकली कोणाला होतं कोणाला नाही होत असं सांगता नाही येत की नाही सगळ्यांनाच होतं असं नाही. पण जे ऑस्टिओपोरोसिस आणि बाकी ज्या गोष्टी आहे हे सगळ्यांना, म्हणजे ऑस्टिओपोरोसिस, हॉट फ्लशेस, ह्या सगळ्या चेंजेस आहे, मूड स्विंग्स वगैरे, हे सगळ्यांना होतं.
आणि याच्यामध्ये बरेचदा मी पाहिलं की बऱ्याच महिला ज्या असतात तर त्यांची रजोनिवृत्ती येते काय आणि जाते काय काहीच माहिती होत नाही. तर एक मानसिकता जी असते ती जर तुम्ही चांगली ठेवली तर ती सगळ्याच आजारांसाठी खूप जास्त तुम्हाला मदत करणारी अशी असते. तर त्याबद्दल आपण थोडं मार्गदर्शन करू की हा कालावधी स्त्रीसाठी खरंच खूप त्रासदायक असतो, पण तिने जर त्या पद्धतीने तिची मानसिकता तयार केली. हो, आता तुमचं माहिती आहे की आपलं एज 40च्या वर चाललेलं आहे, तर तुम्हाला आता हे सगळं जसं जे लोक ऐकत असतील, जे श्रोते तुमचे ऐकत असेल, त्यांना अवेअरनेस तेवढा तर नक्कीच आला असेल की 40शी नंतर आपल्या बॉडीमध्ये हे चेंजेस होऊ शकतात. मग तुम्ही थोडं जर लक्ष दिलं या गोष्टींकडे की नाही माझ्या बॉडीमध्ये हे चेंजेस होतात आहे, म्हणजे नक्कीच आपला पेरीमेनोपॉझल पिरियड जो आहे तो सुरू झालेला असेल आणि मग त्यानुसार तुम्ही तुमच्या जीवनशैलीत बदल केले, तुमच्या आहारामध्ये चेंजेस केले, तुमचे थोडा व्यायाम चालू केला, मेडिटेशन चालू केलं किंवा नॉट व्यायाम पण तुम्ही रोजचं वॉकही चालू केला आणि डाएटमध्ये व्यवस्थित तुम्ही जर चेंजेस केले तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. आपण बरेचदा असं पाहतो की जर मानसिक स्थिती चांगली राहिली तर तिला सोपं तर जातच, पण सोबत व्यवस्थापन करणं किंवा घरातल्या सगळ्या गोष्टी पाहणं यासाठी पण तिला त्याची मदत ही होणारी असतेच. त्यातनं मानसिक आजार जे उद्भवणार आहेत तर ते पण उद्भवणार नाहीत किंवा तिला एकूणच स्वतःला सुदृढ ठेवण्यासाठी. कारण 60 नंतर तुम्ही घाबरून जर जाणार असाल, खूपदा असं होतं की तिला भीती वाटते की जरी थिअरी माहिती आहे की मला माहिती असं होणार असतं, पण प्रॅक्टिकली जेव्हा तुमच्यासोबत घडायला लागतं तर थोडंसं कुठेतरी भीती वाटायला लागते की आता माझे केस वृक्ष झाले आहेत ते पुन्हा चांगले होणार आहेत की नाही, माझी त्वचा कोरडी पडायला लागली ती पुन्हा चांगली होणार आहे की नाही. त्याचे सगळे उपाय आहेत. हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपीमध्ये आजकाल भरपूर चेंजेस झालेले आहेत की तुम्हाला मेडिसिन तुम्ही जे ओरली घेता, गोळ्या तर येतातच, पण असं नाही आहे. त्याचे आता एक डर्मल सबडर्मल इम्प्लांट म्हणून पण गोष्टी येतात, ज्याच्यामध्ये तुम्ही जर ती सबडर्मल इम्प्लांट जर टाकला तर त्याचे 2-3 वर्ष तुम्ही जर टाकला तर त्याचे फायदे राहतात. म्हणजे थोडं थोडं हॉर्मोन तुमच्या बॉडीमध्ये रिलीज होत राहतं किंवा मग स्प्रे पण येतात त्याचे. ते स्प्रे पण तुम्ही मारले की त्याच्यानंतर पण तुमच्या बॉडीमध्ये तसे चेंजेस होतात. म्हणजे तुमचं जे त्वचा कोरडी पडणे, गरम होणे, हॉट फ्लशेस येणे, मूड स्विंग्स होणे, हे जे आहे त्याचं प्रमाण थोड्या प्रमाणात कमी होतं. म्हणजे तुम्ही आणि दुसरं म्हणजे तुम्ही स्वतःच्या बॉडीमध्ये जे चेंजेस आहे, जनरली कसं असतं महिला कोणाशी बोलत नाही जास्त, कोणाला आपल्या बॉडीमध्ये काय चेंजेस होत आहे काय कोणाला सांगत नाही. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही बोला, तुम्ही सांगा, म्हणजे घरच्यांना सांगा किंवा डॉक्टरला येऊन सांगा, म्हणजे तुमच्या मनात काय तुमची स्थिती आहे ती समोरच्याला कळेल आणि मग त्याच्यावर तो उपाय तुम्हाला सांगेल. तेच मी सांगते की हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी आहे, नंतर सगळे काही सप्लिमेंट्स जे आपण देतो ते पण आहेत, त्याच्यामुळे भरपूर फरक पडतो. आणि माझ्याकडे ज्या ज्या फिमेल्स येतात त्यांना मी देते, त्यामुळे मला येऊन सांगतात पण त्या की मॅडम तुम्ही हे दिलं त्याच्यामुळे माझ्यावर भरपूर इफेक्ट झालेला आहे आणि बरं वाटतंय. म्हणजे कोणती पण अवस्था स्वीकारणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. जी पण अवस्था येते आहे, जे पण नैसर्गिक बदल होत आहेत, त्या बदलांना जर आपण सामोरे जाणार आहोत, ते जर स्वीकारणार आहोत, तर केव्हाही आपण त्याच्यावरती पटकन उपाय करू शकतो किंवा ते बदल स्वीकारल्यामुळे पण तुम्ही जे शांत राहणार आहात, तुमचा मनाचा जो झगडा चालू असतो की नको मला ही अवस्था नकोच आहे, आपण नाही म्हटल्याने ती अवस्था टळणारी नसते. म्हणून ती अवस्था जर आपण स्वीकारली आणि त्याबद्दल जर जाणून घेतलं असेल तर सर्वच बाबतींमध्ये उपाययोजना असतात किंवा तुम्हाला कमीत कमी त्या अवस्थेमुळे येणारे मानसिक बदल जे आहेत तर त्याला थोडीशी सपोर्ट मिळणार असतो आणि हे सगळं स्वीकारणं सोपं जातं. एक्झॅक्टली. कारण की मेनोपॉजमध्ये बॉडीमध्ये भरपूर चेंजेस होतात. आपली जी पूर्ण म्हणजे मिनार्की, तुमचं पिरियड सुरू झाल्यापासून पिरियड बंद होण्यापर्यंत जो कालावधी आहे जवळपास 40 म्हणजे 20 ते 30 वर्षाचा कालावधी जो आहे त्याच्यामध्ये तुम्ही जे लाईफ जगता ती लाईफ पूर्ण थोडीफार चेंज होते. त्यामुळे तुम्ही जर एक्सेप्टन्स दाखवलं आणि तुम्हाला माहिती असेल की सगळ्या गोष्टी या अशा अशा होतात, त्यामुळे तुम्ही एक्सेप्ट करायला रेडी व्हाल की नाही हे आपल्या बॉडीमध्ये हे चेंजेस होणारच आहे आणि ते आपल्याला एक्सेप्ट करायचंच आहे. त्यामुळे मग तुमची होणारी चिडचिड, तुमचे होणारे मूड स्विंग्स ते थोडे कमी होतील आणि तुम्ही त्याला फॅमिलियर व्हाल, त्या चेंजेसला फॅमिलियर व्हाल आणि मग त्याच्यामुळे तुमच्यामध्ये तुम्ही जर हा चेंज केला तर तुमच्या फॅमिलीला पण त्रास होणार नाही. आणि शिवाय फॅमिलीनी जर हे गोष्ट त्यांनी पण एक्सेप्ट केली की या चेंजेस बॉडीमध्ये होणार आहेत तर मग फॅमिलीला पण त्रास जाणार नाही.
कारण खूपदा असं होतं, यावर जर बोलल्या गेलेलं नसेल तर आईचे बदलणारे मूड किंवा आईचं दिसणं बदलायला लागलं असतं, तर अगदी मुलं पण जेव्हा म्हणायला लागतात तेव्हा ती कुठेतरी मनातनं दुःखी होते की अरे माझ्यामध्ये बरेच चेंजेस आलेत का, किंवा आता मी छान दिसत नाही आहे का, किंवा पहिल्यासारखं माझ्याकडनं काम होत नाही आहे का. तर ह्या गोष्टी थोड्याशा स्वीकारणं, कुटुंबालाही स्वीकारायला लावणं हे जास्त गरजेचं आहे. जेव्हा आपण स्वतः स्वीकारू तेव्हाच श्रोते हो आपण आपल्या कुटुंबातल्या सदस्यांना पण हे बदल स्वीकारायला लावू. कारण एक गोष्ट जशी असते की आपल्याला हवी तशी जेव्हा घडत नाही तेव्हा आपण स्वतः दुःखी व्हायला लागतो, आणि मग त्यामुळे येणारे जे बाकीच्या समस्या निर्माण होणार असतात, गुंतागुंत निर्माण होणारी असते, ती मात्र मग आपल्याला सोडवायला कठीण जाते. मॅडम, आपण आणखीन काय सांगू? अजून मेनोपॉज तर मी सांगितलंच तुम्हाला. रजोनिवृत्ती म्हणजे काय, पेरीमेनोपॉज सांगितला तुम्हाला, पोस्ट मेनोपॉज पण सांगितला काय चेंजेस होतात. आता याच्यामध्ये असं आहे की 1 वर्षपर्यंत जर तुमचे पिरियड आले नाही सपोज, आणि 1 वर्षानंतर जर तुम्हाला ब्लिडिंग होत आहे, 1-1.5 वर्षानंतर जर तुम्हाला ब्लिडिंग होत आहे किंवा स्पॉटिंग होत आहे, तर ती थोडी चिंताजनक कारण असतं. कारण की या सगळे जे सिम्पटम्स आहेत त्याच्यामध्ये एक तर तुम्हाला इन्फेक्शन असेल किंवा मग कॅन्सरचे चेंजेस पण बॉडीमध्ये होऊ शकतात. त्यामुळे जर 1-1.5 वर्ष तुमची पिरियड आले नाही आणि आत्ता माझे पिरियड आले आहेत, मला ब्लिडिंग होत आहे, तर घरी बसू नका. कारण की 1.5 वर्षानंतर जर तुमचा पिरियड आलेला आहे म्हणजे नक्कीच तुमच्या बॉडीमध्ये काहीतरी ॲबनॉर्मल आहे. तर लवकरात लवकर जर तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेतला तर पुढे जे ॲडव्हान्स स्टेजेस असतात, समजा इन केस जर कॅन्सर डायग्नोज झाला असेल तर किंवा इन्फेक्शन असेल, तर त्याची ट्रीटमेंट जर तुम्ही लवकर केली, तर अर्ली स्टेजमध्ये जर केली तर ते तुमचं बेनिफिट राहतं आणि तुम्हाला त्याच्यावर पण मात करता येते. कारण गर्भपिशवीचे कॅन्सर जे आहे ते ट्रीटेबल आहेत. ते असं नाही आहे की एंड ऑफ द स्टोरी की म्हणजे कॅन्सर झाला म्हणजे सगळं संपलं, असं नाही आहे. ते जर तुम्ही लवकर अर्ली स्टेजमध्ये, स्टेज 1 आणि स्टेज 2 मध्ये जर डिटेक्ट केलं तर ऑपरेट करून तुम्ही त्याच्यावर मात करू शकता. त्यामुळे माझं म्हणणं तेच राहील की रजोनिवृत्ती जरी झाली असेल आणि 1-1.5 वर्षानंतर तुम्हाला ब्लिडिंग होत आहे, तर म्हणजे पाळी आली असेल आणि मग कोणाला दाखवायची गरज नाही वगैरे, असा बिलकुल तुम्ही विचार करू नका. असं जर झालं तर नक्कीच तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घ्या. निश्चितच ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. आणि संपूर्ण विषय आपला आजचा जो आहे तो तुम्ही अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून सगळ्याच गोष्टींसाठी मार्गदर्शन केलेलं आहे. मॅडम, आज आपण आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि मेनोपॉजबद्दल अतिशय समर्पक अशी माहिती आमच्या श्रोत्यांना सांगितली, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू.